simple present B group sets. Yesterday we have done with simple present A group sets. आज आपण B ग्रुपचे सेट्स बघू. ए ग्रुप बघा सिंपल प्रेझेंट मध्ये मुद्दाम हे क्लीन करता करता काय गोष्टी बोलतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नसतं. सो वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे क्वेश्चन बनवण्यासाठी व वाक्य निगेटिव्ह बनवण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज लागते. तेव्हा आपण ए ग्रुप साठी डू आणतो आणि बी ग्रुप साठी डज यूज करतो. बरोबर. बिकॉज वी रिक्वायर हेल्पिंग वर्ब टू मेक सेंटेन्स negative as well as to make question of a simple sentence. To make question and to make sentence negative, we require helping verb in the sentence. As there is no helping verb in simple present tense, we have got one provision of using do as helping verb for A group and does as helping verb for B group. त्यामधला आपण A group आपण सेट्स बनवलेले आहेत. आता आपण आज बी ग्रुपचे सेट्स बनवू. ऑल राईट. लिहा मग हेडिंग द्या. सिंपल present B group sets. As you all know, wants आणि wants to हे देखील बी ग्रुपचेच वाक्य होते आणि या ठिकाणी आपण डज वापरलं होतं. जेव्हा वाक्यात डज वापरलं तेव्हा या वॉन्टचं काय झालं होतं, वॉन्ट झालं होतं. आठवत आहे. कारण का या डज मध्ये येस असल्यामुळं या वॉन्टचं हे यस ईएसच्या स्वरूपात इथे गेलंय. येस ऑर येस म्हणतो आपण. येस आणि येस दोघांचं मूल्य सेमच आहे, दोघांची व्हॅल्यू सेमच आहे. फाईन. सो याचा अर्थ असा आहे की इथे आपण जेव्हा जेव्हा वाक्यात डज यूज करणार तेव्हा तेव्हा मेन वर्बला असलेलं येस ऑर येस निघून जाईल. ठीक आहे. दॅट विल बी ड्रॉप्ड. चला सांगा एक वाक्य, प्रॅक्टिकल वाक्य बघून त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आता ज्या क्लिअर होतील. सांगा एक वाक्य मला. बी ग्रुपचं एक वाक्य कोणतंही सांगा. लेट मी वन्स अगेन रिमाइंड यू. बी ग्रुपचा अर्थ ही सीट प्रोनाउन पैकी आलं तर किंवा नाव असेल तर एक वचन नाव यांची सगळ्यांची सवयीची वाक्य जी बोलतो आपण ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात बी ग्रुप मध्ये. चला सांगा वाक्य सांगा मला. सांगा रे ऑनलाईन ऑफलाईन कोणी पण सांगा. लिहा. तो ऑफिसला जातो. सिंपल खूप सोपं वाक्य आहे. तो ऑफिसला जातो. हिंदी में होगा वह ऑफिस जाता है. रिकॉर्डेड सेशन जब ऑनलाइन वाले हिंदी वाले देखेंगे तो उनके लिए बोल रहा हूं मैं यहाँ पर. हो सकता है अभी भी ऑनलाइन में कोई हो हिंदी वाला, तो उनके लिए सेवा है. ठीक आहे. वह ऑफिस जाता है तो ऑफिसला जातो. बी ग्रुपचा काय फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म त्याला एस और एस रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप. सांगा पहिलं वाक्य सांगा. तो ऑफिसला जातो. सांगा रे. सांगा ऑनलाईन वाले. ही कम ऑन गोज टू ऑफिस. तो ऑफिसला जातो. ही गोज टू ऑफिस. ऑनलाईन वाल्यांना माझा आवाज येतोय का. म्हणजे इयरफोन चालू का नाही मला बघू द्या. येतोय का आवाज. ऍज युजल वर्बल क्वेश्चन काय होईल. बोला रे ऑनलाईन वाला माझा आवाज येतोय का. येस सर. बोला ना किती वेळ लागतोय. जातो का याचा इयरफोन चालू आहे. तो ऑफिसला जातो का. ए ग्रुपला आपण काय वापरलं होतं, यूज केलं होतं डू. इथं काय यूज करायचं डज आणि त्याप्रमाणे वर्बल क्वेश्चन बनवायचा. डज हा
ही गोज कसं काय होईल? इथलं एस इथं आलं, मग इकडं शिल्लक राहिलं काय? गो. डज ही गो टू ऑफिस? बघा, तिथं डू वापरलं होतं आणि बाकी काहीच बदल झाला नव्हता. इथं मात्र डज यूज केल्यास येस और एस हे निघून जात. ठीक आहे, लक्षात घ्या रे ऑनलाईन वाले सगळे. आणि ही गोष्ट ऑलरेडी आपण वॉन्ट्स आणि वॉन्ट्स टू मध्ये शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे हीच गोष्ट आपण हॅज मध्ये देखील शिकलेलो आहे. आठवतंय का नाही? हॅज मध्ये जेव्हा आपण डज वापरलं होतं तेव्हा हॅजचं काय केलं होतं? हॅव. यातलं यस काढून घेतलं होतं. हॅज मायनस यस इज हॅव. बरोबर. चला, तो ऑफिसला जातो का? हा झाला वर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चन काय होईल? क्या होगा? वो शायद मुझे लगता है अनिरुद्ध है ऑनलाइन में. अनिरुद्ध है क्या? हाँ सर. हाँ, वेरी गुड. चलो, हाँ, तो वह ऑफिस जाता है क्या? डज ही गो टू ऑफिस? वह ऑफिस कब जाता है? तो ऑफिसला केव्हा जातो? ऑफिसला केव्हा जातो? ना टिपकते म्हणा टिपका लागले. हर्षवर्धन शेळवणे एवढा गोंधळात कसं शिकणार आहे बाळा? मला तरी सांग कसं शिकायचं एवढ्या गोंधळात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंतर तुझाच नंबर लागणार आहे का? तो ऑफिसला केव्हा जातो सांगा? हा, डब्ल्यू शब्द अगोदर लिहायचा, नंतर वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून रिपीट करायचा. बरोबर. वेन नंतर बोर्ड ठेवलं का मी? हा, व्हेरी गुड. Does करेक्ट. he हा, go to office? करेक्ट. बघा, बरोबर सांगितलं त्यानं. वेन नंतर डज ही गो टू ऑफिस. माझ्या बरोबर सगळे लोक. आणखीन जेवढे शक्य तेवढे WH क्वेश्चन्सला किती नंबर देतो आपण? अनिरुद्ध 3. वह ऑफिस कब जाता है? व्हेन डज ही गो टू ऑफिस? हा, नेक्स्ट. तो ऑफिसला किती वाजता जातो? अथर्व मिसाळ समजलं का? 3 नंबर. व्हेरी गुड. केव्हा लिहिलंच आहे ना आपण, तरी पण लिहायचं का? चला लिहा. हा, तो ऑफिसला किती वाजता जातो? वह ऑफिस कितने बजे जाता है? वह ऑफिस कितने बजे जाता है? तो ऑफिसला किती वाजता जातो? किती वाजता? कमॉन. ऍट व्हॉट टाइम हा WH शब्द आहे. आफ्टर दिस याला म्हणतात बोट. ते ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. डज ही गो टू ऑफिस? किती छान म्हणते बघा. म्हणजे WH शब्दानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट केला तर WH क्वेश्चन तयार होतो. बघा असा हा WH शब्द आहे, हा वर्बल क्वेश्चन आहे. सो फॉर होल इंग्लिश दिस इज द ओनली रूल. हा, आज एक रूल आहे. हा, बोला. करेक्ट. के वाला केस आ जाएगा यहाँ पर. ऑफिसला कोण जातं? काल सांगितलं तुम्हाला. ऑफिसला कोण जात या वाक्यामध्ये तो हा शब्द कोण या शब्दामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि कोण हा WH शब्द आहे. म्हणून मी सांगितलं होतं काल तुम्हाला, करता जर WH शब्दामध्ये समावेश झाला तर त्या ठिकाणी डू डज डिड WH क्वेश्चन बनत नाही. मग काय होईल तर हो, बघा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा आहे. हे गायब झालं, डज गायब झालं आणि पुढे काय लिहायचं? गो. आता गो मध्ये ES लेवल लागेल. ओरिजिनल येतं, ओरिजिनल ES.
गोज, कारण डज नाही लिहिलं आपण इथं. हु गोज राहिलं काय? टू ऑफिस. याचा अर्थ पहिलं वाक्य आहे तर झालं बघा. ही गोज टू ऑफिस, हु गोज टू ऑफिस. बरोबर. हु गोज टू ऑफिस. एवढंच एक एक्सेप्शन आहे त्या ठिकाणी. डब्ल्यू शब्दानंतर मेन वर्ब आलंय, कारण का कोणती केस आहे ही? के. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे शक्य तेवढे मिनिंगफुल डब्ल्यूएच क्वेश्चन्स ऍड करता येतील. किंवा आणखी काय लिहिता येईल सांगा मला, एक आठवलं वाक्य. कोण कोण म्हणल्यास ए ग्रुप मध्ये जाईल ते, है ना. हे कोण जातं हे आपला ए ग्रुप मध्ये लिहिता येत नव्हतं, पण आपण जबरदस्ती ते कोण कोण लिहित होतो. बरोबर. तो कोणत्या म्हणून म्हणायचं का? त्याचे दोन ऑफिस आहेत समजा. तो कोणत्या ऑफिसला जातो? डेक्कनच्या का ऑनच्या, असं या अर्थानं. तो कोणत्या ऑफिसला जातो राहील. मग कोणत्या ऑफिसला, ला म्हणजे टू बरं का. मग टू विच ऑफिसला किंवा दुसऱ्या पद्धतीने असं होईल, विच ऑफिस, कोणतं ऑफिस. यानंतर बरोबर क्वेश्चन बघा, इकडे बघा. डज, हे असं रिपीट करायचं. डज ही गो, आणि टू राहिला ना शिल्लक, टू पण लिहायचं. विच ऑफिस डज ही गो टू, तर या पद्धतीने किंवा टू विच ऑफिस डज ही गो. मग दिस इज मोर सुटेबल. युपीएससी मध्ये याला मार्क्स दिले होते, त्याला नव्हते दिले. समजलं नाही. युपीएससी एक्झाम सांगतोय, प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल हॅपनिंग. सो दिस इज मोस्ट ऍक्युरेट. ठीक आहे. चला पुढं निगेटिव्ह काय होईल? चलो सगळ्यांचं. हिंदी में होगा वह कौन से ऑफिस जाता है, तो विच ऑफिस डज ही गो टू. ऑफिस कौन जाता है, हु गोज टू ऑफिस. इस तरह से बनेगा हिंदी वालों के लिए. चलो चला. वह ऑफिस नहीं जाता है, तो ऑफिसला जात नाही. माझ्या बरोबर लिहा आणि माझ्या बरोबर समजून घ्या व्यवस्थित, काहीच गडबड न करता शांततेने आपण पुढे चाललेलो आहोत. व्हेरी स्लोली. नहीं जाता है. अगेन, टू मेक नेगेटिव्ह सेंटेन्स विल हॅव टू यूज डज एज हेल्पिंग वर्ब. सो हे डज कुठे ठेवावं लागेल आपल्याला? सब्जेक्ट नंतर. हेच वाक्य. ही गोज, इथं काय होईल? ही सांगा रे. डज नॉट गो टू ऑफिस. स्टॉप. और वाक्य सांगायला ओपन करा माईक, ठोकायला नाही. गो टू ऑफिस. He doesn't. He doesn't go to office. करेक्ट. मला वाटतं ओमकारचा आवाज होता का तो? दोघांपैकी एक आवाज छोटासा. व्हेरी गुड. तो ऑफिसला जात नाही. वर्बल क्वेश्चन काय होईल? तो ऑफिसला तो- जात नाही का? करेक्ट. तो ऑफिसला जात नाही का. तो ऑफिसला जात नाही का. काहीच गडबड करायची नाही. इथं ऑलरेडी तुमच्याकडे हेल्पिंग वर्ब वाक्यात तरफडतंय, त्याला इकडे घ्या, त्याला सुरुवातीला ठेवून द्या आणि काम भागवा. काय होईल मग? Does he not go to office? Does he not go to office? डज ही नॉट गो टू ऑफिस. करेक्ट आहे. डज इकडे घेतला आणि बाकी सगळं वाक्य जसं आहे तसं रिपीट केलं. त्याच पद्धतीने दुसरं वाक्य. डझंट Doesn't he go to office? Doesn't. ही गो टू ऑफिस. व्हेरी गुड. अन्विता, लक्षात येतंय का? येस ऑर नो?
अन्विता, नांदे. आली का? सुट्टी मारली. चला नेक्स्ट. तो ऑफिसला का जा व्हेरी गुड. तो ऑफिसला का जात नाही? श्रीरामपूरकडे कोणतं गाव, कोणाचं गाव आहे? श्रीरामपूर. तुमचं आहे का? नाही ना. श्रीरामपूरच्या भागात कोणती? तो हाफिसला का जात नाही? ऑफिस. पण याचा अर्थ भाषा चुकीची आहे असं नाही बरं का. मी कोल्हापूरकडे गेलं, पुढं काय म्हणतात, पुढं. बरोबर नाही, पुढं पुढं त्यातलं ढचं एच काढलं आणि पहिल्या शब्दात टाकलं. पुढच्या ऐवजी पुढं, त्याला ढचं ढ केलं आणि इकडं पचं फ केलं. बघा अशी चमत्कारिक लँग्वेज असते. हा ते त्याप्रमाणे बदललेलं असतं वेगवेगळ्या एरियानुसार. तर त्याचा अर्थ कोणती योग्य कोणती अयोग्य असं म्हणायचं नाही मला. मात्र श्रीरामपूर या भागामध्ये ऑफिसला असं म्हटलं. इथलं इथलं काही समजलं नाही तुम्हाला. इकडे एच काढ टाकलं, फचा काय केलं, थोडस प्रेशर कमी केला, त्यातलं म्हणजे पीएच एच काढून इकडे टाकलं आणि फचा प केलं. माहिती चला. So it is not whether it's right or not, but this is the way the language is spoken. Come on. का जात नाही? काय होईल मग? व्हेरी गुड. Why? Why वा वा वा. डज नॉट. go to एवढं झालं तरी डज नॉटच आहे आणखी. why does not he go to office? गाडवा नव्हतं. तुम्ही पण ऑनलाईन वाले डज नॉट होईल रे. वायच्या नंतर डोकं लावायचं नाही, वरचं वाक्य बघायचं. वाय डज ही, हे बघून बोट. आता सांगितलं तुम्हाला बोट ठेवून लिहायचं. वाय डज, Why तेव्हा सांगितलं does बोट he ठेवून not लिहायचं. go to ही office? नॉट गो टू ऑफिस. मी का सांगतोय तुम्हाला बोट ठेवून लिहायला? त्याचं कारण हेच आहे. दुसऱ्या पद्धतीनं परत बोट ठेवा. वाय. Why Why doesn't काय? he go to doesn't he office? not go to office? कोणतरी अतिउत्साही आहे तिकडं. वाय डझंट ही नॉट गो टू म्हणतो रे गणल्या. परत ऐक तू काय बोलला ते, रेकॉर्ड झालंय. वाय डज ही नॉट गो टू ऑफिस किंवा वाय डझंट ही गो टू ऑफिस. पुढं. तो ऑफिसला कोणत्या दिवशी जात नाही? वो ऑफिस कौन से दिन नहीं जाता है. कोणत्या दिवशी सांगितलंय ना, केव्हाच्या ऐवजी कोणत्या दिवशी लिहा. कोणत्या दिवशी ऑफिसला जात नाही. तो कोणत्या दिवशी गायकवाड सर आले का? अंधारे सर आले का? तो डब्ल्यू शब्द आहे कोणत्या दिवशी. तुमच्याकडे आहे हा शब्द. काय होईल मग? On On which day which does he On not day. go to office? आणि वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवा. डज he, Office. very good, not go to office. In other way, On which day doesn't he go to office? Doesn't he go to office? on which day नंतर परत वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. Doesn't he go to office? व्हेरी गुड. बघून बघून सांग, न बघता असं काहीतरी गोळ्या मारू नको. ऑन विच डे नंतर डझंट ही गो टू ऑफिस. मुद्दाम बघून सांगायचं, सो दॅट आपली चूक नाही. बर, आता मुद्दाम म्हणून आपण काय लिहू? ऑफिसला कोण जात नाही, कारण का हा रूल इकडे ऍप्लिकेबल नाही. त्यामुळं इथं मात्र डज वापरलं जाईल, कारण दोघांमध्ये डज आणि गो मध्ये नॉट येणार आहे. चला, ऑफिसला कोण जात नाही लिहा. हिंदी में होगा वो ऑफिस क्यों नहीं जाता है, इधर होगा वह
कौन से दिन ऑफिस नहीं जाता है, और इधर होगा ऑफिस कौन नहीं जाता है, ऑफिसला कौन जात नहीं। सो हु के बाद में वर्बल क्वेश्चन पे उंगली रखो और उसको लिखो, हु डज नॉट, ठीक है भाई। does not go Who to does office? Who does not go to office? वेरी नाइस। हु डज नॉट गो टू ऑफिस, इन अदर वर्ड्स Who doesn't who go to Who office? doesn't go to office? करेक्ट, हु डजंट गो टू ऑफिस। चला डिस्कशन झालं होतं, आले का सगळे, सगळे आले का? ओके, दिलं सगळ्यांनी? तुमचं पण लेट झालं का? माझ्याबरोबर तुम्हाला लिहायला लावलं होतं मी, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम अप टू हिअर, आहे काय? व्हेरी इझी, लिहा, क्लास वर्क लिहा, थंडी वाजते, टेम्परेचर प्रॉब्लेम बाहेर असं त्यामुळं. हा, या क्लासवर्क साठी वाक्य घ्या, काय घेता? लिहा, बी ग्रुप आहे ना. सुमित थोडं वेगळं नाव सांगतोय जेणेकरून मिक्स होणार आहे नाव. सुमित जीवनला मदत करतो, जीवन हे नाव आहे, सुमित हे नाव आहे. सुमित जीवनला मदत करतो, या वाक्याचा त्याला बघून बघून सेट बनवा. अनिरुद्ध हिंदी में होगा सुमित जीवन को मदद करता है. पहिलं वाक्य बनेल सुमित हेल्प्स जीवन, सुमित हेल्प्स जीवन. क्लासवरचं वाक्य सुमित जीवनला मदत करतो. दिस फॉर क्लास वर्क. त्याचा सेट बनवा. पहिलं वाक्य बनेल सुमित हेल्प्स जीवन, छोटंच वाक्य आहे, CW. तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, हा उद्देश आहे. द ऑब्जेक्टिव्ह इज टू गेट युअर कॉन्सेप्ट क्लिअर. मी अवेलेबल आहे, ज्यांना अडचण असेल त्या. होमवर्क बघा, रिपीट वन्स. हा मी बनवलेला सेट आणि तुम्ही बनवलेला सेट क्लासमध्ये दोन्ही वन्स रिपीट करा, आणि सेल्फ अशाच प्रकारचे 12 सेट्स बी ग्रुपचे बनवा. दिस मच प्रॅक्टिस इज
नेसेसरी. काही लोकांनी 20, 22, 25 त्यांच्या अपेक्षेनुसार. इफ यू वॉन्ट मोर एक्सपर्टीज you can go for many more sets as much as you can, because still summer holidays, summer vacations are going on. All right. With this, shall we have pause? Bola. Yes, sir. Will have pause. Bola. Yes, sir. We All will right. have pause. Yes, sir. We'll have pause. Bye, sir. Today's next lecture. Thank you. Bye bye. Bye bye.